बायकोची शंका. लग्नाला 3 वर्ष आणि 1 दिवस बायकोची आठवण आली. नवऱ्याला सोडलं तर? नवऱ्याची प्रतिक्रिया काय असेल? मग हा काय करणार? या कल्पनेमुळे पतीची परीक्षा घेण्यासाठी तिने लिहिले पत्र. तिने लिहिले, मी तुझ्यासोबत असण्याचा कंटाळा आलाय. मी आता या होमस्टेडरशी संबंधित नाही. तुझ्यासोबत एक क्षणही राहू शकत नाही. म्हणून मी तुला आणि हे घर सोडून जात आहे. तिने ते पत्र टेबलावर ठेवले आणि बेडखाली जाऊन स्वतः लपून बसते. नवरा काही वेळाने ऑफिसमधून घरी परतला. घरात कुठेही त्याला पत्नी दिसली नाही. त्याची नजर पत्रावर पडली. पत्र उचललं आणि वाचलं. थोडा वेळ शांत झाला. काही बोलला नाही. मग त्याने त्याच पत्रामागे काहीतरी लिहिले आणि मोबाईलवर गाणी वाजवून जोरात नाचू लागला. मग त्याने आपले कपडे बदलले आणि त्याचा एका मित्राला फोन केला आणि म्हणाला, मी आज मुक्त झालो आहे. माझ्या पत्नीला शेवटी लक्षात आले की ती माझ्या लायकीची नाही. म्हणून ती स्वतः मला कायमची सोडून गेली आणि मी आता मोकळा आहे. तुला आता पुढच्या बागेत भेटायचं आहे. या मला तिथे लवकर भेटा. हे म्हणत पती घराबाहेर गेला. दोन्ही डोळ्यात पाणी घेऊन पत्नी बिछाण्यावरून बाहेर आली. तिचे हात थरथर कापत होते. टेबलावर ठेवलेले पत्र थरथर कापत असलेल्या हाताने उचललं आणि नवऱ्याने लिहिलेले ते वाचलं. अरे पगली, तुला नीट लपायला पण कळत नाही. अंथरुणावरून तुझे पाय दिसतात. तू गरम गरम चहा कर. मी पुढच्या दुकानातून बिस्किट आणतो. जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा आनंद होता. अर्ध आयुष्य तुला छेडण्यात आहे आणि अर्ध तुला पटवण्यात आहे. शेवटी आपण दोघे एकत्र राहू ना. कधी कधी आपण भांडतो, एकमेकांचे पाय खेचतो, एकमेकांना वाईट म्हणतो, पण आपण दोघे एकमेकांना गुंडाळण्यासाठी शेवटी राहू एकत्र. तुम्हाला जे हवं ते बोला, तुम्हाला जे हवं ते करा. जेव्हा चष्मा हरवला तेव्हा आम्ही दोघे शेवटी एकमेकांचे चष्मे शोधणार. मी कधी रुसली तर मला मनवून दे. तू कधी रुसलास तर मी तुम्हाला मनवेल. एकमेकांना लाड करणे शेवटी आपण दोघेच असू. जेव्हा नजर कमी असेल, ऐकू कमी येत असेल तेव्हा आपण दोघे एकमेकांना शोधणार. गुडघेदुखी वाढल्यावर कुठेतरी एकमेकांचे नखे कापण्यासाठी येणे जाणे थांबेल. ते आपण दोघेच असू. माझा रिपोर्ट पूर्ण स्पष्ट आहे. मी ते ठीक आहे बोलून एकमेकांना छेडण्यासाठी आम्ही दोघेच राहू. जेव्हा आम्ही दोघे निघालो अखेरचा निरोप असेल, मग एकमेकांना माफ करणे म्हणजे आपण दोघेच असू. शेवटी ते फक्त आपण दोघेच बरोबर. कथेच्या शेवटी रडल्यावर बायको झाली वाईट. तिचा नवरा तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला कळाले.